नमस्कार मित्रांनो, मी रविशंकर खाडेगावकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आज काल घोरीप झाली, आज पालखी घरोघरी फिरणार आहे। मी आलो आहे आता पालखी उठलेली आहे। ब्लॉग स्टार्ट करायचं विचारलेलं पण बघितलं म्हणत नाही। पालखी खेळवायला चालू केलेली आहे, पहिली घर घ्यायला लागली आहे पालखी। आता इथनं घरं घेत जाणार पालखी, असं 3:30 पर्यंत चालणार आपली। चला बघूया, खेळूया, मजा करूया। तर मित्रांनो, पालखी झालेली आहे घरा घ्यायला। आता पहिली घर आलेली आहे, तर राजेंद्र शेटक आपला राजा भाई तिथं घरी मस्त बनियन घेतली बघ। मला वाटला सालपटा निघाले काय तुझी। आता पालखी आता संकेतच्या घरी चालली आहे। चला जाऊया संकेतच्या घराजवळ, थोडंसं आपल्या घरात मस्त नाचवलेली आहे। शॉर्ट्स आहेत की नाही माहीत नाही, बघूया जेवढे शॉर्ट्स भेटतील तेवढे शॉर्ट्स भेटतो। एन्जॉय द व्ह्यू मेन झालाय मस्त जेवण वगैरे। आता आलोय आम्ही पालखीच सजवायला। अरे सजलेली आहे पालखी, वा कोणी सजवलं रे? यायचं अगोदर पालखी सजली, चालू आहे पालखी सजवण्याची काम।
मित्रांनो आता पालखी निघाली आहे पालखी परत ते मंदिराकडे पालखी मंदिरात परत सोडायला बँड वगैरे लागतो तर मित्रांनो पालखी आता इथनं जंगलाच्या वाटेतून येत आहे. पालखी नेणार आता इथनं मंदिरात आणि तिथं पालखीमधलं देवांचं रूप उतरवले जाईल. शेवटचा एक रूप जो आहे नवलाईचा तो एक ठेवणार, तो येणार तिथनं इथं आत बाजूला आंब्याचा जो बाग आहे तिथं येणार, तिथं उतरवला जाणार. चार रूप उतरून झालेत. आता एक रूप जो आहे नवलाईचा तो उतरवायला नेणार आहे इथं आतमध्ये. तर मित्रांनो पालखी आता गेली आहे आतमध्ये नवलाईच्या मंदिरात. पालखी गेली आहे आता नवलाईच्या मंदिरात. तर पालखीचा काय कवच उतरवणार ना, रूप उतरवणार पालखीचा. तर आजचा ह्या वर्षाचा शिमगोत्सव इथंच समाप्ती. आता पुढच्या वर्षाचा शिमगोत्सव चालू होणार होळीला. तर भेटूया पुढच्या व्लॉगेत. हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब पण करा.